नमस्कार, मी कविता धकाते. आपण बघत आहात सीबीएन न्यूज. मालधक्का प्रकल्पाला मूलवासियांचा तीव्र विरोध, प्रदूषण व अपघाताच्या धोक्याची भीती. मूल शहरातील प्रस्तावित मालधक्का प्रकरणावरून वातावरण तापले असून नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मालधक्का हटाव संघर्ष समितीच्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी मूठभर राजकीय लोकांवर गंभीर आरोप केले. मूल हे पर्यावरणीय दृष्टिकोनातून संवेदनशील शहर असल्याने या प्रकल्पाला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केळझर येथे आधीच मालधक्का सुरू असताना नव्या प्रकल्पाची गरज नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. नवीन मालधक्क्यामुळे शहरात प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढण्याची भीती आहे. या विरोधात यापूर्वी हजारो नागरिक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. नगर परिषदेकडूनही विशेष सभा घेऊन प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन सुद्धा देण्यात आले. दरम्यान माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला. 25,000 विद्यार्थ्यांच्या नावाने दिलेले निवेदन चुकीचे असल्याचा दावा संघर्ष समितीने केलाय. विद्यार्थ्यांच्या सह्यांचा गैरवापर केल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत मालधक्का प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा नागरिकांनी दिलाय. मूलमध्ये जो मालधक्क्याचा प्रस्तावित प्रकल्प चालू होण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय गंभीर आणि मूलच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने धोकादायक असून लगतचा जो नागरी वस्ती, कॉलेज, शिक्षण संस्था, दवाखाने यांना संपूर्ण प्रभावित होण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण मूलचे नागरिक आणि जनता आणि संपूर्ण सर्वपक्षीय लोक का हा मालधक्का झाला नाही पाहिजे यासाठी कार्यरत आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही. वेळप्रसंगी संपूर्ण बंद शासनापर्यंत त्याचा पाठपुरावा आणि जनआंदोलन हाच आमच्या पुढे पर्याय आहे. काऊन तर मालधक्का हा जनहितासाठी नसून जनतेचा जीव घेण्यासाठी होत आहे असा संपूर्ण मूलवासियांचा विश्वास झालेला आहे. आमचं मूळ शहर निसर्गरम्य वातावरणात असं वसलेलं एक छोटंसं गाव आहे. परंतु त्या गावालगत रेल्वे स्टेशन हे मोठ्या म्हणजे त्यांचा जो लेआउट आहे रेल्वेचा तो खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मालधक्क्यासाठी विशेष म्हणून त्यावरच भर देण्यात येत असावी असं आम्हाला शंका आहे. परंतु 2023च्या दरम्यान देखील मूल शहरामध्ये मालधक्का उभारण्यासाठी प्रयत्न केला गेला. परंतु आम्ही त्यावेळेला देखील संघर्ष समितीमार्फत विरोध दर्शविला आणि मूलमध्ये मालधक्का न होता तो केळझरला करण्यात आला. तर आता 4 वर्षानंतर मात्र दुप्पट जोराने तोच मालधक्क्याचा विषय परत डोकं वर उचलत आहे आणि त्यात मोठ्या राजकीय पक्षीय लोकांचा हात दिसून येतो आहे. तर आम्हालाही त्या विरुद्ध तेवढ्याच दुप्पट जोराने त्याचा निषेध दर्शवावा लागत आहे. नगरपालिकेमधनं मी नगराध्यक्ष म्हणून आणि माझे समस्त नगरसेवक पूर्ण आमच्या 21 जणांच्या टीमनी बहुमताने हा ठराव घेण्यात आलेला आहे की मूळ शहरामध्ये आज नाही तर कधीही मालधक्का होऊ देणार नाही. तसं स्पष्ट नाव घेता येणार नाहीच, परंतु शोभाताई फडणवीसकडनं जरा या मालधक्क्याला जरा जास्त सपोर्ट आहे आणि त्यांनीच निवेदन हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि स्पष्ट जनमत आहे की हा या मागे मोठा हात असल्यामुळे मालधक्का हा होणारच. परंतु गावाच्या सगळ्यांची मागणी आहे की मालधक्का होऊ नये. त्याकरिता आम्हाला जर रस्त्यावर उतरून आंदोलनं जरी करावी लागली तर त्याकरिता आम्ही सगळे तयार आहोत आणि त्या प्रकारे आम्ही कठोर आंदोलनं देखील करू.